नमस्ते मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया मराठे बोलते. आज मी येथे आहे, पण शरीराने नाही, माझ्या आठवणीने, माझ्या कलाकृतीने, माझ्या शब्दाने. कधी विचारही केला नव्हता की माझ्या आयुष्यात माझ्याबद्दल अशी चर्चा होईल. प्रिया मराठेची ही इंस्टाग्रामवरची ही शेवटची पोस्ट. प्रिया मराठेचं आयुष्य कशी प्रिया मराठेची शेवटची वेळ. पण आज मी माझ्या प्रेक्षकांशी मनापासून बोलते आहे. माझं आयुष्य काय होतं, कसं होतं हे मीच सांगणार आहे. कारण मी जगलेलं आयुष्य फार छोटं होतं, पण खूप रंगबेरंगी होतं, फार छानसं होतं. 1987 साली माझा जन्म मुंबईत झाला. एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. घरात कोणीही कलाकार नव्हते, पण मला अभिनय, नृत्य, रंगमंच, नाटक, कविता, शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके, कविता वगैरे सगळ्या क्षेत्रात मी भाग घ्यायची. हेच माझं जग होतं. हे अनुभवायला मिळालं. माझ्या घरच्यांनी खूप साथ दिली आणि अभिनय हे आयुष्यात पुढे नेऊ शकते हे लवकर कळाले. कॉलेजला असताना मी छोटे मोठे ऑडिशन देण्यास सुरुवात केली. काही जाहिरात मिळाल्या आणि मग एक दिवस माझ्या आयुष्यात पहिली मोठी संधी आली. मराठी मालिकेत छोट्या भूमिकेची पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभे राहिले तेव्हा हातपाय थरथर होत होते. आणि मग एक दिवस आयुष्यात मोठी संधी आली. मराठी मालिकेत भूमिका मिळाल्या. आणि पहिल्यांदाच अभिनय या क्षेत्रात पाऊल टाकलं. हळूहळू मी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचू लागले. मराठी मालिकेत नाव कमावलं. मग हिंदी मालिकेतही नाव कमावलं. माझ्या आयुष्यातील मोठा टप्पा म्हणजे पवित्र रिश्ता ही मालिका. त्या मालिकेत वर्षा ही भूमिका अंकिता लोखंडेची बहीण या नावाने, म्हणून या मालिकेत मला लोकप्रियता मिळाली. मग मी मराठी चित्रपट केले. भूल भुलैया, बड़े अच्छे लगते हैं अशी मी खूप मेहनतीने काम केले. साध्या घरातील मुलगी असून मेहनत व स्वप्नावर विश्वास होता.
कीर्ती आणि प्रसिद्धी मिळवणे सोपे, पण ते टिकवणे खूप कठीण. मला नेहमीच साधं प्रेमळ नातं हवं होतं. आयुष्यात एक मोठं वळण आलं व मी शंतनू मोघिलेला भेटले. ते पण एक उत्तम अभिनेता आहे. त्याला रंगभूमीचं वेड. त्यामुळं आम्ही दोघं खूप लवकर एकमेकांच्या जवळ आलो. लग्नानंतर माझं आयुष्य आणखी सुंदर झालं. तो माझा नवरा नव्हता, तर माझा मित्र होता. आमचं नातं विश्वासाचं, आधाराचं. माझी शेवटची सोशल मीडिया पोस्ट देखील याच नात्याशी जोडलेली होती. जयपूरच्या आमेर किल्ल्यात शंतनू सोबतचा फोटो मी शेअर केला होता. तो फोटो फक्त आठवणीसाठी टाकला होता, पण तो आता माझ्या आयुष्याची शेवटची खूण ठरला. आज लोक म्हणतात, प्रिया मराठेची शेवटची पोस्ट पाहून डोळ्यात पाणी आलं. खरं सांगायचं तर माझं ते क्षण आणि तेही क्षण मी चाहत्यासमोर शेअर केले होते. एक दिवस डॉक्टरांनी मला कॅन्सर सांगितलं. तेव्हा मला सगळं थांबल्यासारखं वाटलं. विश्वास बसत नव्हता. आता तर माझं वय होतं माझी स्वप्न साकार करण्याची. पण मला माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सगळ्या चाहत्यांनी खूप आधार दिला. लढायचा, पण नियतीपुढे मी हारले आणि माझ्या राहत्या घरी मी अखेरचा श्वास घेतला. खूप प्रयत्न केला माझ्या कुटुंबाने, आणि मी देवापुढे दिवे लावून प्रार्थना केली, पण मला जावावंच लागलं. आज मी प्रिया मराठे माझ्या कुटुंबाला एक शेवटचा नमस्कार करते. तुमचं दिलेलं प्रेम, तुमचं हसू आणि तुमचं आधार हेच माझ्यासोबत कायम राहील. आठवा मला. हसतमुख, जिद्दी आणि तुमचीच व प्रिया म्हणून. आणि माझ्यासाठी प्रार्थना करायची असेल तर फक्त एवढीच करा की मी दिलेलं प्रेम जगभर पसरत राहो. धन्यवाद. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच आपल्या मराठी अभिनेत्री म्हणून आज काळाच्या पडद्याआड झालेल्या प्रिया मराठे यांना श्रद्धांजली वाहते.
मराठी चित्रपटांना त्यांच्याबद्दल किंवा मराठी चित्रपटातील एक मोठा चेहरा हरपला असं म्हणायला काही हरकत नाही. प्रिया मराठे ही खूप छान होती.